प्रजासत्ताक दिन. मी शिवराज सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पहाट आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पहाट वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. बाबासाहेबांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. मित्रांनो, आज आपण इथे हसतमुखाने प्रसन्न मनाने बसलेले आहोत. आपल्याला आजचा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य लाभत आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावरच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना रक्तदान देऊन जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. घरातील, परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेतच योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. प्रदूषणाने ग्रासलेल्या वसुंधरेला एखादे रोप लावून नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपतींच्या काळातील गडकिल्ल्याचे रक्षण करणे, ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे हे देखील देशप्रेमच आहे. पाण्याचा जपून वापर करणे हे देखील देशप्रेमच आहे. गुरु, आई, वडील, राष्ट्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे. आजच्या काळात भ्रष्टाचार, गरिबी हे देशाच्या विकासाच्या आडेत आहे. ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. देशाला समृद्ध केले पाहिजे. हीच खरी मानवंदना ठरेल. शेवटी भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.